नमस्कार, मी ऋषिकेश नारायण घोडके, राहणार भुसावळ, जिल्हा जळगाव. नुकत्याच पार पडलेल्या UPSC CSE परीक्षा 2020-21 मध्ये भुसावळचे रहिवासी माननीय श्री श्रीराजजी मधुकर माने यांनी ऑल इंडिया रँक 430 प्राप्त करून घवघवीत असे यश संपादन केले आहे. ही बाब संपूर्ण जळगाव जिल्ह्यासाठी, तसेच ज्या शाळेत मी शिक्षण घेतलं, ज्या शाळेत दादांना शिक्षण घेतलं, ते आमच्या महाराणा प्रताप विद्यालयासाठी सुद्धा फार अभिमानाची बाब आहे. 2-4 औपचारिक प्रश्नांनंतर आपण दादाशी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि UPSC संबंधित गप्पा करणार आहोत. मी दादाशी मुलाखत घेतोय आणि ही मुलाखत आपल्या सर्वांसाठीच, तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायक आणि उपयुक्त अशी ठरणार आहे. तर आपण दादाविषयी आणखी जाणून घेऊया. दादा, तुझं लौकिक शिक्षण काय झालं? माझं BTech झालंय पॉलिमर इंजिनिअरिंग मध्ये, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. तुला IAS व्हावं असं केव्हा वाटलं? मला वाटतं साधारण मी 11वी-12वीत असेल तेव्हा मी पहिल्यांदा ज्ञानेश्वर मुळसरांचं माती पंख आणि आकाश म्हणून पुस्तक आहे. ज्ञानेश्वर मुळसर हे आपले प्रसिद्ध फॉरेन सर्व्हिस ऑफिसर आहेत, म्हणजे डिप्लोमॅट होते. आणि त्यांचं ते पुस्तक मी वाचल्यावर मला असं वाटलं की त्यांचे जेव्हा मी वेगवेगळे अनुभव वगैरे वाचले, तर तेव्हा मला वाटलं की आपण पण असं काहीतरी इंटरेस्टिंग करिअर काहीतरी करायला पाहिजे. आणि मग जेव्हा मी थर्ड इयरला वगैरे होतो, तर मग मी त्याविषयी सर्च करायला चालू केलं की यार काय काय होतं म्हणून ते काय करायचं, कुठल्या परीक्षेमध्ये गेले वगैरे. आणि मग त्यातनं सिव्हिल सर्व्हिसेसचं क्षेत्र मला कळलं आणि मग मी त्याच्याकडे वळलो. आणि मग ग्रॅज्युएशन नंतर मी अभ्यास चालू केला. अत्यंत कठीण अशा समजल्या जाणाऱ्या अनेक परीक्षांपैकी UPSC ला समजलं जातं. तर अशा अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेत तुला अत्यंत उत्तम असं यश मिळवलंस तू. तर या यशाचं श्रेय तू कोणाकोणाला देशील? पहिलं तर म्हणजे आई बाबा, की त्यांनी मला कॉन्स्टंटली सपोर्ट या सगळ्या प्रवासात केला. नंतर मला वाटतं की माझे मित्र, की त्यांनी खूप मोठा रोल या सगळ्या प्रवासात निभावला आहे. म्हणजे की जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की आपल्याकडून होणार नाही, किंवा मला असं वाटायचं की यार आपण हे काय करतोय, किंवा असे बऱ्याच आपल्याला प्रश्न पडतात की यार आपण करतोय ते बरोबर करतोय, तर त्या सगळ्या मित्रांनी सपोर्ट मला खूप चांगला केला. तर त्या सगळ्यांचा आभार. आणि ऑफकोर्स माझी फ्रेंड रसिका, तर ती जरी वयाने माझ्यापेक्षा लहान असली तरी तिने जो मला पाठिंबा कायम दिला. आणि जेव्हा मी किंवा आजारी असेल तेव्हा माझी काळजी घेणे वगैरे अशा गोष्टी काय वेळेला. तर मला वाटतं की या सगळ्या लोकांचा खूप मोठा रोल या सगळ्यामध्ये आहे माझ्यासाठी. दादा, माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही महाराणा प्रताप विद्यालय भुसावळ असून 10वी पर्यंत सेमी इंग्लिश माध्यमातून संपूर्ण शिक्षण घेतलं. तर UPSC ची तयारी करताना सेमी इंग्लिश माध्यम घेणं ही कुठं अडचण ठरली? नाही, मला वाटत की अडचण अशी ठरली. कारण कसं आहे की म्हणजे UPSC ला भाषेचं असं काही बंधन नाही, तुम्ही कुठल्या माध्यमातून परीक्षा देऊ शकता. आणि मी इंग्लिश माध्यमातून दिली होती. म्हणजे जरी मी मराठी माध्यमात शिकलो असतो तरी, कारण याचं हेच होतं की जे मटेरियल आहे अभ्यासाचं ते सगळं इंग्लिशमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. आणि मला वाटतं की मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली ग्रॅज्युएशन नंतर, तोवर माझ्या ग्रॅज्युएशनमध्ये मी बरंच इंग्लिश वाचन वगैरे त्या गोष्टी केलेल्या होत्या. नंतर इंग्लिश TV सिरीज बघणं वगैरे, त्याच्यामुळे इंग्लिशचा एक जो मैत्री ती होती ती खूप चांगली झालेली होती. त्याच्यामुळे जेव्हा प्रिपरेशन चालू केलं तेव्हा असं भीती कधी वाटली नाही की आपण या भाषेमुळे मागे राहू शकतो. तर मला वाटतं की म्हणजे मला असं सांगायला आवडेल की जे पण आपल्या मराठी माध्यमात किंवा सेमी माध्यमात शिकतात मुलं, तर तुम्ही जर भाषेची मैत्री करून घेतली तर मला वाटतं भाषा ही तुमच्यासाठी अडचण न करता सपोर्ट करू शकतो. कारण इंग्लिशमध्ये जेवढं तुम्हाला मटेरियल वगैरे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, तर त्या मला वाटतं मे बी मराठी किंवा इव्हन हिंदीमध्ये नसतील अवेलेबल. पण तरी मला वाटतं की ते कॅन्डिडेट टू कॅन्डिडेट पुन्हा बदलतं, की जर एखाद्याला वाटलंच तर मराठीत द्यावी तर मराठीत देऊ शकतो. म्हणजे असे काही आहेत मुलं की जसं एक सुब्रमण्य केळकर सर म्हणून आहे, तर त्यांनी 2दा UPSC मध्ये यश संपादन केले.
तर त्यांनी पूर्ण मराठी माध्यमात परीक्षा दिली होती. तर त्यांना इच्छा आहे त्यांनी ते तसं पण करू शकतात. पण मी जास्त कम्फर्टेबल इंग्लिशमध्ये होतो, कारण माझं ग्रॅज्युएशनचं शिक्षण पण थोडं इंग्लिशमध्ये होतं आणि एक अभ्यासासाठी जो एक कम्फर्ट असतो तो मला थोडं इंग्लिशमध्ये जास्त होतो. मग दादा तू काय सांगशील की विद्यार्थ्यांनी परीक्षा देताना कोणत्या माध्यमाला जास्त प्रेफरन्स दिला पाहिजे? माझ्या मते तरी इंग्लिश माध्यम मला वाटतं प्रेफरन्स दिला पाहिजे, कारण इथे कसं की तुम्हाला असं इंग्लिश भाषेचा म्हणून असं नाही की तुम्हाला म्हणजे असं शेक्सपियरची काव्य तुम्हाला त्या दर्जाचं तुम्हाला एकदम इंग्लिश हवं असं नाही. तर तुम्हाला जे आपलं रोजच्या जीवनातलं दैनंदिन इंग्लिश आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे आपले शब्द असतात म्हणजे व्होकॅब्युलरी असतं प्रत्येक विषयाची. तुम्ही हिस्ट्री हा विषय घेतला तर त्याची काही व्होकॅब्युलरी आहे, किंवा तुम्ही पॉलिटिकल सायन्स हा विषय घेतला तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, जस्टिस वगैरे असे काय काही शब्द असतात. तर ती जर तुम्हाला व्होकॅब्युलरी एकदा कळली त्या त्या विषयाची तर तुम्ही मला वाटतं सहज UPSC मध्ये पण त्याचा वापर करून यश संपादन करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला इंग्लिश भाषेची परीक्षा नाही द्यायची आहे, अंटिल अनलेस तुमचा इंग्लिश लिटरेचर हा ऑप्शनल असेल. तर तुम्हाला रोजच्या तुमच्या जीवनातली भाषा आहे त्याच्यामध्ये हे शब्द आणून टेक्निकल वर्ड ज्याला आपण म्हणतो त्या विषयाचे जे असतील तर ते एकदा तुम्ही आणले त्याच्यामध्ये ते डेव्हलप होतं. दादा तुम्ही UPSC तयारी करताना कोणाला तरी समोर रोल मॉडेल म्हणून ठेवलं असेल तर कोणाचा आदर्श तुम्ही घेतला तयारी करताना? तयारी करताना मला वाटतं सुरुवातीच्या काळात एक प्रतीक दुबे म्हणून IPS ऑफिसर आहे, तर त्यांचं मी बरेच म्हणजे फेसबुकवर वगैरे वाचायचं म्हणजे 2012ला मला वाटतं सिलेक्ट झालं आणि तेव्हा मी सेकंड थर्ड इयरला होतो. मग तेव्हापासून त्यांना फेसबुकवर फॉलो करून आवडतं. त्यांचे काही काही लेख वगैरे यायचे प्रिपरेशन संदर्भात ते मी वाचायचं. आणि मग नंतर तेव्हा दरवर्षी जे सिलेक्ट होतात लोक म्हणजे मी आता गेले 5 अटेम्प्ट परीक्षा देतो तर मी दरवर्षी जे सिलेक्ट व्हायचे लोक त्यातनं त्यांच्याकडनं शिकणं, मग त्यांनी त्या काही स्ट्रॅटेजी शेअर केल्या असतील त्यातनं काही नवीन तंत्र आत्मसात करणं आणि मग त्याचा आपल्या अभ्यासात त्याचा इम्प्लिमेंट करणं. तर अशा गोष्टी मी करायचो. म्हणजे सुरुवातीला प्रतीक जसं मी आधी म्हणलं की ज्ञानेश सोमण सर किंवा प्रतीक दुबे सर असतील आणि मग नंतरच्या काळात त्या वर्षीचे टॉपर्स कडनं भरपूर म्हणजे विशेषतः अभ्यासाचं, कारण एका पॉईंट नंतर कसं असतं की तुम्हाला मोटिवेशन बाहेरच्या मोटिवेशनपेक्षा हे जे टेक्निकल असतं नॉलेज तिथे सांगणार की परीक्षा कशी द्यावी किंवा कसं तुम्ही आन्सर घ्यावे किंवा कसं एक्झामला अप्रोच व्हावं वगैरे तर ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. तर त्यासाठी त्याच्या वर्षीचे टॉपर मला वाटतं सगळ्यात मोठे आदर्श होते. आता UPSCच्या इंटरव्ह्यूला बऱ्याच जणांकडनं पर्सनॅलिटी टेस्ट असं म्हटलं जातं. तर मग विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वात अशा कुठल्या क्वालिटीज आणि गुण ऑलरेडी असायला हवेत की जे त्या व्यक्तिमत्वात असले विद्यार्थ्याच्या तर त्याला उत्तम प्रशासक आणि उत्तम अधिकारी होण्यासाठी मदत करते? मला वाटतं काही स्पेसिफिक क्वालिटीज ज्या UPSCच्या नोटिफिकेशन मध्ये पण त्यांच्याकडे मेन्शन्ड असतात की तुमच्याकडे मेंटल अलर्टनेस पाहिजे. नंतर मेंटल अलर्टनेस म्हणजे की तुम्ही तुम्हाला जे प्रश्न विचारला जातोय आणि विशेषतः मुलाखतीमध्ये तर तो कुठल्या अँगलने विचारला जातो ते समजून घेऊन तुम्ही आन्सर करता येईल. आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमी वेळ म्हणजे 15 ते 20 सेकंदात तुम्हाला ते आन्सर द्यायचं, तर तो एक अलर्टनेस आपल्याकडे पाहिजे. नंतर मला वाटतं की तुम्ही ज्या प्रकारे विचार करता म्हणजे तुमचं एक थिंकिंग जे आहे ते वेगवेगळ्या अँगलनी म्हणजे किंवा ज्याला आपण म्हणतो की बहुपर्यायी तुमच्याकडे ते विचार करण्याची क्षमता पाहिजे. की समजा एखादा विषय समजा पाणी प्रश्न आहे समजा की तुम्ही एखाद्या जिल्ह्यात नाही तर तिथे दुष्काळ आहे, मग तिथे तुम्हाला असं पण विचारलं मुलाखतीत की तुम्ही हे दुष्काळ आहे बघ तुमच्या जिल्ह्यात मग तुम्ही त्याला ते सोडवण्यासाठी काय करणार. तर मग त्याचं ते जेव्हा तुम्ही उत्तर द्याल तेव्हा तुमचे जे उपाय त्याच्यावर सुचवा तर ते फक्त असे नसतील की धरणं बांधा किंवा 2-4 गोष्टी करा. तर त्याच्यासोबतच मग तुम्ही हे पण सांगणार की बऱ्याचदा काय होतं की पाणी नसतं तेव्हा महिलांना त्रास होतो म्हणजे महिलांना जावं लागतं पाणी आणायला वगैरे, तर मग त्या महिलांचा त्रास होईल कमी होईल यासाठी तुम्ही काय करणार. तर असं एक सर्वसमावेशक म्हणजे समाजाचे सर्व घटक त्याच्यामध्ये तुमच्या आन्सरमध्ये इन्व्हॉल्ड असतात असं तुम्हाला एक आन्सर द्यायचं. तर एक सर्वसमावेशकता आणि रॅशनल थिंकिंग त्याच्यामध्ये पाहिजे.
नंतर थोडी डिसिजन मेकिंग ॲबिलिटी तुमची दिसली पाहिजे की, कारण की तुम्हाला बरेच असे प्रश्न विचारू शकतात की तुम्हाला एखादी सिच्युएशन गेली, समजा तुम्ही करेक्टर आहात आणि तुमच्या इथे काहीतरी दंगल झाली किंवा काय झालं, तर तुम्ही ती सिच्युएशन कंट्रोलमध्ये कशी करा. तर जेव्हा दंगल किंवा अशी सिच्युएशन येतात तर तेव्हा तुम्हाला विदिन अ मिनिट डिसिजन घ्यायचं असतं. तुम्हाला तर ते डिसिजन मेकिंग ॲबिलिटी पण आपल्या पर्सनॅलिटीचा दिसली पाहिजे. आणि त्याचबरोबर जे बेसिक गोष्टी असतात की तुमचं टापटीप आहात की नाही, तुमचा पोशाख कसा आहे, व्यवस्थित तुम्ही तुमचं म्हणजे काय म्हणतात चेहरा वगैरे तुम्ही व्यवस्थित मेंटेन केला की नाही, तर त्या गोष्टी काही बेसिक ज्या आपण प्रत्येक इंटरव्ह्यू असतात त्या तिथे पण असतात. दादा, तुझ्या ह्या क्वालिटीज सांगितल्या उत्तम प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी किंवा उत्तम अधिकारी होण्यासाठी, जसं की मेंटल अलर्टनेस वगैरे, जर ह्या क्वालिटीज व्यक्तिमत्वात मिळवण्यासाठी किंवा त्या गुणांची जोपासना करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे? मला वाटतं ते युपीएससीचा अभ्यास इतका आपला भास्ट आहे की त्यातनं जेव्हा तुम्ही एक वर्ष अभ्यास करता तेव्हा मला वाटतं हळूहळू ऑलरेडी क्वालिटी भरपूर वेळ व्हायलाच लागतं की, कारण ती परीक्षेची जी प्रोसेस आहे, तुम्ही प्रिलिम्स एक्झामला गेली तर मेंटल अलर्टनेस ऑलरेडी तुमचा खूप डेव्हलप होतच असतो, कारण तुम्ही 2 तासात 100 प्रश्न सोडवत असता आणि प्रत्येक मिनिटाला तुमच्याकडे हार्डली 1 मिनिट आहे. तर तो मेंटल अलर्टनेस काही प्रमाणात तुमचा डेव्हलप होतच असतो. नंतर तुमचं जे थिंकिंग मी म्हणलं की किंवा तुमचे विचार करण्याची क्षमता ही खूप व्यापक पाहिजे. तर जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करताय किंवा जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा आपल्याला एसेचा पेपर असतो, तर जेव्हा तुम्हाला एक 700-800-900 शब्दाचा एसे किंवा निबंध एखाद्या विषयावर लिहायचा, समजा की भारतीय लोकशाही असा विषयावर तुम्हाला निबंध लिहायचा, तुम्ही जेव्हा 700-800 शब्दाचा निबंध लिहिणार तेव्हा तुम्ही ऑब्व्हियसली सगळ्यांनी त्याचा विचार केलेलाच असणार. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूत पण तुम्हाला जेव्हा ते प्रश्न विचारले जातील तर तेव्हा तुम्हाला फारच कमी वेळेला असं होईल की त्या ज्या विषयावर त्यांनी प्रश्न विचारलाय त्याचे तुम्हाला वेगवेगळे जे अँगल्स आहेत ते किंवा त्याचे कंगोरे जे आहेत ते माहिती नसतील. तर मला वाटतं की युपीएससीचा अभ्यास जेव्हा तुम्ही प्रत्येक लेवलपर्यंत जाता तेव्हा हळूहळू या क्वालिटीचा ऑटोमॅटिकली डेव्हलप व्हायला. आणि त्याचबरोबर मला वाटतं की तुमच्या हॉबीज काय असतील, समजा आता बरीच मुलं असतात की त्यांचं सोशल वर्कची हॉबी असते त्यांना, किंवा ते एनजीओ मध्ये वगैरे काम करत असतात, तर तिथे पण असे काही नवीन प्रसंग आले असतील ज्यातून त्यांना डिसिजन किंवा जी निर्णय क्षमता आहे त्याची कसोटी त्यांची लागलेली असेल, त्यातनं पण ते शिकतील. सो म्हणजे फक्त अभ्यासाचा नाही तर त्याचबरोबर तुमच्या हॉबी काय आहे, किंवा आता जसं माझी हॉबी होती फॉलोइंग क्रिकेट, म्हणजे मी क्रिकेटला भरपूर फॉलो करतो, तर मग आपण जेव्हा मॅच बघतो तेव्हा त्यातनं धोनी कसा त्या मोमेंटला काय डिसिजन घेतो, मग त्याचा दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये कधी ते अनालिसिस येतो की धोनी हा डिसिजन का घेतला असेल. तर मग असं त्या तुमच्या हॉबीतनं पण तुम्ही बरंच काही शिकू शकता जर तुम्ही तसं त्या दृष्टीने त्या हॉबीकडे पाहिलं तर मला वाटतं की ही ती एक प्रक्रिया असेल. तसं पहिल्याच दिवशी झालं असं होत नाही, तर हळूहळू होतं. आणि जी लोक मुलाखतीपर्यंत पोहोचतात मला वाटतं त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात फरकाने क्वालिटी असतातच. आणि मग त्याला जर आपण कम्युनिकेशन स्किल्स दिली, म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं आहे तर जर तुम्ही योग्य पद्धतीने मांडू शकले तर मग तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळू शकतो. दादा, गेल्या काही वर्षांपासून म्हणजे मागच्या 8-10 वर्षांपासून इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रातील विद्यार्थी आता स्पर्धा परीक्षांकडे जाणत्यांचा कल वाढतोय आणि बऱ्याच वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने म्हणजे प्लेन ग्रॅज्युएशन करून अनेक विद्यार्थी युपीएससी स्पर्धा परीक्षा किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. त्यामुळे आवडी निवडीचा प्रश्न बाजूला ठेवला तर कोणता मार्ग जास्त सोयीस्कर राहील असं तुला वाटतं? मला वाटतं की जे ग्रॅज्युएशन तुम्ही करताय प्लेन, तो पण एक चांगला मार्ग ठरू शकतो. मी तसं नाही केलं, कारण मी सायन्सला होतो 11वी-12वीला, त्यामुळे आणि माझा PCM ग्रुप होता, तर इंजिनिअरिंग वॉज अ नॅचरल, म्हणजे ते नॅचरल चॉईस. तर मग त्याच्यामुळे मी तर केलं इंजिनिअरिंग. आणि सुदैवाने असं झालं की मी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये मग इंजिनिअरिंग केलं. तर मग म्हणजे मी इंजिनिअरिंग त्यासाठी केलं की मी PCMला होतो आणि इंजिनिअरिंग फेल्ट नॅचरल चॉईस. आणि सुदैवाने म्हणजे मी त्या कॉलेजमध्ये केलं की ते मला खूप चांगलं एक्सपोजर वगैरे सगळ्या गोष्टी मिळाल्या. तर पण ज्यांना हे करायचं की ग्रॅज्युएशन प्लेनमधनं पण ज्यांचा इंटरेस्ट असेल
ते तसं करू शकतात. कारण अल्टिमेटली कसं आहे की तुमचं युपीएससी होईल नाही होईल, पण तुम्ही त्या फील्डमध्ये मे बी पुढे जर करिअर करू इच्छिता तर मग तो तुमच्या इंटरेस्टचा एरियाच पाहिजे. नाहीतर तुम्ही करणार ग्रॅज्युएशन एका फील्डमध्ये आणि मग तुम्हाला म्हणजे की फॉर द सेक ऑफ युपीएससी, म्हणजे आपल्याला युपीएससी करायचं म्हणून मी याच्यातूनच ग्रॅज्युएशन करतो आणि पण मग पुढे जाऊन त्या करिअरची काही युटिलिटी नसेल तर मला वाटतं की त्याचा काही फायदा नाही. तर त्याच्यामुळे चांगला बॅकअप आपल्याकडे असणं आणि मग तो चांगला बॅकअप चांगल्या डिग्रीच्या माध्यमातून नक्कीच असू शकतो. आणि जर तुम्ही चांगल्या इन्स्टिट्यूटमधून केलं असेल तर तुम्हाला अजून नवीन अपॉर्च्युनिटी पण दुर्दैवाने युपीएससी नाही झालं तर ओपन अप होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण चांगल्या कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कुठल्याही स्ट्रीममध्ये असू दे करण्याचा विचार केला पाहिजे. दादा, IAS होण्यासाठी 18 तास अभ्यास करावा लागतो, ह्या संकल्पनेबद्दल तुझं काय मत आहे? म्हणजे ही संकल्पना किती खरी आणि योग्य वाटते तुम्हाला? मला वाटतं तितकीशी योग्य नाहीये, कारण 18 तास अभ्यास फारच काही लोक म्हणजे फारच मे बी 0.01% लोक असतील की जे करू शकत असतील. आणि परीक्षेची तेवढी डिमांड पण नाही. म्हणजे कसं की परीक्षेला तुम्ही किती वेळा अभ्यास करता ते महत्त्वाचं नाहीये, तुम्ही कसा अभ्यास करता. म्हणजे तुम्ही दिवसातना 7 तास अभ्यास करत असाल, म्हणजे तुम्ही घड्याळाचे तास लावले तर 7 तास होत असतील, पण त्यातल्या 3 तास तुम्ही इकडे तिकडे टाइमपास होणे किंवा तुमचं लक्षच नाही त्यातल्या 3 तासात, ते इफेक्टिव्हली तुम्ही 4 तास अभ्यास करता. तर मला असं म्हणायचं की तुम्ही अभ्यास 4 तास करा पण पूर्ण फोकस नाही करा, म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन त्या प्रक्रियेवर ठेवलं. तर मला वाटतं तुमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते जास्त मॅटर करतं. आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर मी आता शेवटच्या आठवड्याला जॉब पण करत होतो, तर मी सकाळी 2 तास करायचो, संध्याकाळी 2-3 तास असं. सो इफेक्टिव्हली मी 4-5 तासच अभ्यास करत होतो. तर त्याच्यामुळे आपण किती वेळा अभ्यास करतोय त्याच्यापेक्षा कसा करतोय आणि किती कॉन्सन्ट्रेशन करतोय ते जास्त महत्त्वाचं. दादा, तुम्ही खूप उत्तुंग यशाची पायरी आता संपादन केली नुकतीच, तर मग याच्या पुढचं ध्येय काही ठरवलं असेल तर ते काय असेल? मला वाटतं हे हा रिझल्ट म्हणजे सुरुवात आहे, म्हणजे की एक नवीन प्रवासाची. म्हणजे युपीएससी ऍस्पिरंट ते आता अधिकारी, असं अधिकारी जीवनाची नवीन सुरुवात आता होतीये. तर अधिकारी म्हणून या देशातल्या सगळ्या घटनांसाठी आपल्याला काम करायचं. आणि मला वाटतं आपल्या शाळेतनं किंवा आपल्या घरात पण तरी आपल्याला शिकवण जी आहे ती तशीच आहे की आपण समाजासाठी एक देणं लागतो आणि त्या भावनेतनं आपल्याला काम सतत करत राहायचं. तर मला वाटतं तेच इथनं पुढचं उद्दिष्ट असेल की ह्या समाजात वेगवेगळ्या लोकांसाठी चांगलं जास्तीत जास्त चांगलं काम कसं आपल्याला करता येईल त्याचा आपण काय विचार करायचा. दादा, माझ्या माहितीप्रमाणे आता भुसावळ शहरातील आजपर्यंत एकूण 4 विद्यार्थी युपीएससी परीक्षा देऊन IAS IFS झालेले आहेत आणि आपण 5वे आहोत. तर भुसावळातील ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण तसं पाहिलं तुलनेने फार कमी आहे. तर मग त्याचं प्रमाण वाढवण्यासाठी तुमच्याकडे काही विजन वगैरे आहे का, किंवा काही आणखीन नवीन कल्पना करू शकतो असं तुम्हाला काही वाटतं? कल्पना म्हणजे याच्यामध्ये असं आहे की मला वाटतं जे आपले ऑलरेडी सिलेक्टेड आहेत, म्हणजे ते सिनियर लेवलला असतील ऑफिसर्स वगैरे, तर त्या सगळ्यांना एकत्र घेऊन एक थोडंसं प्रचार आणि प्रसार. कारण आपल्याकडे कसं होतं की आता मी पण अनुभव घेतला 2 दिवसात की म्हणजे बऱ्याच लोकांना माहितीच नाही की कसं काय असते, प्रोसेस काय असते, काय काय त्याच्यामध्ये स्टेप्स असतात वगैरे. तर ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जर पोहोचू शकतो तर मला वाटतं की हळूहळू तो कल वाढेल. आणि त्याच्यासाठी मग एक पूरक एन्व्हायरमेंट आहे, म्हणजे शहरातले जे महाविद्यालय आहेत समजा, तर तिथे काय असं आपण स्टडी ग्रुप सुरू करू शकलो की ज्या मुलांना तयारी करायची आहे त्यांच्या टीमने करू शकलो, किंवा त्यांना जे आवश्यक सपोर्ट आहे तर तो आपण देऊ शकलो. तर मला वाटतं की हळूहळू ते प्रमाण वाढेल मला वाटतं. तर आता सिलेक्ट झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी आणि सेवेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांसाठी सुद्धा मी जरा कठीण आणि अवघड प्रश्न विचारतोय की प्रशासकीय सेवेत आल्यावर आणि किंवा रुजू झाल्यावर पण पैसा कमवण्यासाठी आणि प्रतिष्ठा कमवण्यासाठी समान संधी उपलब्ध असतात. तर तुझा कल आणि प्रातिनिधिक स्वरूपात सर्वच ऑफिसरचा कल किंवा तुझा वैयक्तिक कल कशाकडे जास्त असेल? मला वाटतं पैसा आणि प्रतिष्ठा दोन्हीपेक्षा हे
नावातच त्याच्या पब्लिक सर्व्हिस म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर लोकसेवा त्याचं नावातच. तर ती मला वाटतं ते आपलं कायम उद्दिष्ट असलं पाहिजे. पैसा प्रतिष्ठा काय येत राहील जात राहील, आणि प्रतिष्ठा ही पुन्हा तुमची व्यक्तिगत नाही तर त्या पदाची. आणि त्या ते पद बनवलं असेल ते की तुम्ही लोकसेवा करावी. तर तोपर्यंत जोपर्यंत आपण ते करणार नाही तोपर्यंत मला वाटतं त्या पदाला पण काही अर्थ नाही, तुमच्या मग अधिकारी बनण्याला पण अर्थ नाही. तर मला वाटतं की म्हणजे माझा तरी व्यक्तिगत प्रेफरन्स यालाच राहील की मी लोकांची सेवा कशी करू शकतो. दादा, युपीएससीचा इंटरव्ह्यू देताना म्हणजे अशा कुठल्या काही गोष्टी टिपिकल की ज्या विद्यार्थ्यांनी काळजी घेतली पाहिजे किंवा त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे, थोडक्यात तयारी कशी करायला पाहिजे इंटरव्ह्यूची? मला वाटतं की पहिलं म्हणजे जसं मी आधी पण सांगितलं की काही क्वालिटीज त्या आपल्या इंटरव्ह्यू मध्ये लागतात, तर त्याच्याबरोबरीने मुद्देसूद विचार मांडणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे तुम्ही पॉईंट वाईज सांगताय की नाही, एखादा प्रश्न तुम्हाला, जसं मला इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल विचारलं होतं की आपण नवीन शिक्षण धोरण आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हायर एज्युकेशन उच्च शिक्षणाच्या काय चांगल्या प्रोव्हिजन्स आहेत किंवा काय चांगल्या तरतुदी आहेत त्या त्यांनी मला विचारलं. तर मी त्या 5 पॉईंट मध्ये व्यवस्थित त्यांना सांगेन. तर त्याच्या कुठेतरी मला वाटतं की माझ्या मार्कांमध्ये पण ते रिफ्लेक्ट होत आहे. तर हे पहिलं आहे की तुम्हाला मुद्देसूद म्हणजे एक पॉईंट घेऊन सांगता आलं पाहिजे. दुसरं असं की ते काय अँगलने ते विचारतात प्रश्न, ते पण थोडंसं आपण समजून घेतलं की त्याचा विचारण्याचा रोग काय, आणि त्याच्यानुसार आपण जर उत्तर दिलं तर मला वाटतं ते अजून समर्पक होऊ शकतं. नाहीतर त्यांना एक विचारायचं आणि आपण सांगतोय दुसरंच, म्हणजे ते विषयाच्या निगडीतच असेल पण तरी कसं प्रत्येक विषयामध्ये एक रोग असतो म्हणजे त्या विचारणाऱ्याचा, तर तो आपण थोडा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं प्रॅक्टिस नाही होतं, जेव्हा तुम्ही काही मॉक इंटरव्ह्यू वगैरे देता तेव्हा ते थोडं तुम्हाला कळायला लागतं. आणि तिसरं म्हणजे मला असं वाटतं की एक काळजी आपण घेतली पाहिजे की कधीच ते जे पॅनल मेंबर आहेत त्यांना आपण क्रॉस न जाता, म्हणजे की आपल्याला त्यांच्याशी काही भांडण नाही करायचं तिथे शाब्दिक, तर आपल्याला आपला मुद्दा त्यांना पटवून द्यायचा. आणि जर ते त्यांच्या म्हणजे आता बऱ्याचदा असं होतं की तुम्ही एकदा सांगता पण ते म्हणतात की नाही मला तर असंच वाटतं, हे असंच असलं पाहिजे. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता की तुम्ही त्यांनी जे म्हणून सांगितलेलं आहे तर ते ऍक्सेप्ट करून म्हणू शकता की सर मला ठीक आहे तुमचं म्हणणं पटतंय पण तरी मला असं वाटतं. आणि मग म्हणजे की आपल्याला तिथे उद्दामपणा नाही करायचं, तर आपल्याला एक नम्रपणे आपण आपलं म्हणणं कसं सांगू शकतो. तर हे मला वाटतं आपण या 3 गोष्टी जर आपण केल्या तर मला वाटतं चांगलं आहे, त्याच्यामध्ये मार्क्स आपल्याला मिळू शकतो. दादा, मसुरीच्या ट्रेनिंग सेंटरला ज्याला आपण लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, काही दिवसानंतर तू आमच्याकडे जरी ट्रेनिंग करण्यासाठी जाशील तर मग तिथे अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही हॉर्स रायडिंग, जिम्नॅस्टिक किंवा टेनिस आणि बऱ्याच अशा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात. तर मग तू आतापासून काही ठरवलंय का की तुला एखाद्या विशिष्ट ऍक्टिव्हिटीमध्ये रस दाखवायला आवडेल? मला वाटतं जिमिंग तो मला करायला आवडेल. आणि तिथे ट्रेक्स वगैरे असतात म्हणजे दर विकेंडला जेवढं मी थोडं वाचलेलं वगैरे तर ते करायला आवडेल. आणि मुख्य म्हणजे तिथे जेवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही भेटता त्या म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक जो मुलगा सिलेक्ट करून आलेला आहे किंवा मुलगी सिलेक्ट करून आलेली ती वेगळ्या वातावरणात आणली तर त्यांचे आपल्याला अनुभव कसे समजून घेता येतील, त्यांच्याकडनं कसं आपल्याला शिकता येईल. मला वाटतं हा जास्त म्हणजे ह्या बाकी गोष्टी तर आहेतच पण त्याच्या पलीकडे मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्यांच्याशी मैत्री डेव्हलप करणे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं फार महत्त्वाच्या. दादा जळगाव जिल्ह्यातील भुसावळची मूळ रहिवासी आहे आणि आपण सर्व सुद्धा भुसावळचे रहिवासी आहोत. ज्या शाळेत मी शिकलोय त्याच शाळेत दादाने आणि मी माध्यमिक शिक्षणापर्यंत आमचं शिक्षण पूर्ण केलं. तर दादा, भुसावळातील किंवा आपल्या संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक शेवटचा दादांना संदेश म्हणून काय सांगतो? संदेश असा असेल की स्वतःवरचा विश्वास कधीच ठेवू नये दिला पाहिजे. म्हणजे जरी तुम्हाला यश आलं अपयश आलं सुरुवातीला तरी तुम्ही करत राहिलं पाहिजे म्हणजे पण तुम्ही गोष्ट चालू केलेली. आणि मला वाटतं आपण म्हणजे असं मी आता म्हणतो की आपण रेल्वेच्या गावाला आहोत तर रेल्वे शेवटच्या स्टेशनला गेल्याशिवाय त्या काही थांबत नाही. तसं आपलं शेवटचं स्टेशन म्हणजे जर UPSC तुम्ही करत असाल किंवा अजून
एमपीएससी किंवा काही करत असाल तर लिस्टमध्ये नाव आणण्याचं आपलं रजिस्ट्रेशन, तर मला वाटतं ते येईपर्यंत न थांबता आपण प्रयत्न करत राहणार हे मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं. धन्यवाद दादांनी आपल्याला एवढा वेळ दिला आणि आपल्याशी मारलेल्या गप्पा तसंच दादांची मुलाखत आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जोही दादाची मुलाखत बघेल, जो दादाचे विचार ऐकेल त्या सर्वांसाठी आणि अजून स्पेशल म्हटलं तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरंच प्रेरणादायी आणि फारच उपयुक्त अशी ठरेल. दादाने त्याची पूर्ण प्रवासाची एक शॉर्टमध्ये समरी आपल्याला सांगितली, त्याबद्दल दादाचे खूप खूप धन्यवाद. दादा तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.